अपघात नाही घातपात. पुण्यातल्या टेम्पो ट्रॅव्हलर बसला लागलेल्या आगीचं सत्य गुरुवारी 20 मार्चला रात्री बाहेर आलं. टेम्पो चालकानंच सीट खाली केमिकल ठेवून या टेम्पोला आग लावली आणि त्यानंतर ही सगळी घटना घडली हे तपासामध्ये स्पष्ट झालंय. या आगीत ड्रायव्हरनं बसमधून पळ काढला. बसमध्ये बसलेले काही कर्मचारी सुद्धा उतरू शकले, पण या आगीत 4 कर्मचाऱ्यांचा जळून मृत्यू झाला. 19 मार्चच्या सकाळी घडलेल्या या घटनेचं सत्य 20 तारखेला बाहेर आलं, पण तोवर चर्चा अपघाताचीच होती. विषय अगदी बसच्या सुरक्षा व्यवस्थेपर्यंत गेला होता. पण मग हा घातपात असल्याची लिंक पोलिसांनी कशी शोधून काढली? यात चालक दोषी असल्याचं कसं समजलं? सीसीटीव्ही फुटेजमधून नेमकं काय समोर आलं? आरोपी चालकाच्या कुटुंबानं नेमका काय दावा केला? आणि या सगळ्यात मनोविकाराची चर्चा का होते? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सुरुवातीला ही घटना म्हणजे केवळ अपघात वाटत होता. मग पोलिसांनी हा घातपात असल्याचा आणि हा ड्रायव्हरनेच घडून आणलेला घातपात असल्याचा निष्कर्ष कसा काढला? तर सध्या या घटनेचं 58 सेकंदाचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होतंय. यामध्ये हिंजवडी फेज 1 मधल्या तमन्ना सर्कलवरून रेजवानच्या दिशेनं ही बस जात होती. सकाळची वेळ असल्यानं रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ होती. त्यातच व्योम ग्राफिकच्या कर्मचाऱ्यांची मिनी बस होती. इथल्या HAL कंपनी पुढच्या टर्नला ही बस थांबली. काही वेळानं केसरी रंगाचा टी शर्ट घातलेली व्यक्ती पटकन बाहेर आली. त्या व्यक्तीच्या पॅन्टच्या उजव्या खिशाला आग लागल्याचंही दिसलं, पण बस सुरूच होती. त्यानंतर आणखी एक माणूस बाहेर पडला, पण काही सेकंदात बस उतारावर लागली. पटापटा 3-4 जणांनी बसमधून रस्त्यावर उड्या टाकल्या. पुढे ही बस उतारावरून रस्त्याच्या कडेला असलेल्या 2 झाडांवर जाऊन धडकली. या 100 मीटरच्या अंतरात बसमध्ये आगीचा भडका उडाल्याचं दिसतंय. आणखी एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होतंय. त्यात बस झाडाला धडकताना आगीचा प्रचंड भडका उडाल्याचं दिसतंय. या दोन्ही सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. गाडीला आग लागल्यानंतर पुढच्या काही सेकंदात आगीचा मोठा भडका उडतोय. हीच गोष्ट तपासामध्ये महत्त्वाची ठरली. पोलिसांना जी प्राथमिक माहिती देण्यात आली होती त्यानुसार बसला लागलेली आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागली होती. पण पोलिसांना आपला अनुभव आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एक प्रश्न पडला की जर आग शॉर्ट सर्किटमुळे लागली होती तर इतक्या लवकर भडका कसा उडाला? कारण शॉर्ट सर्किटच्या आगीचा लगोलग भडका उडत नाही. त्यावरून पोलिसांनी ही आग लागलेली नाही तर लावलेली असू शकते या अँगलनं तपास सुरू केला. मग पोलिसांनी सीसीटीव्ही बारकाईनं तपासले. कंपनीतल्या काही कर्मचाऱ्यांशीही चर्चा केली. त्यातून त्यांना एका माणसांवर संशय वळावला. टेम्पो ट्रॅव्हलरचा चालक जनार्दन हंबर्डीकर. पोलिसांनी बस जळून 4 जणांचा मृत्यू झाल्यानं सुरुवातीला अपघाताचा गुन्हा नोंदवला होता, पण या संशयानंतर घातपाताचा अँगल पुढे आला आणि त्याच तपासात एक महत्त्वाची लिंक सुद्धा लागली. पोलिसांना जनार्दन हंबर्डीकर याचा दररोज प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत वाद असल्याची माहिती मिळाली. काही दिवसांपूर्वी त्याची काही कारणांनी भांडणही झाली होती. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये जनार्दन हंबर्डीकर वाकून काहीतरी करताना दिसला. आगीनंतर थांबलेली बस सुरू कशी झाली हाही प्रश्न होताच, पण सगळ्यात महत्त्वाचा पुरावा ठरला जळालेल्या बसपासून काही अंतरावर काडीपेटी सुद्धा आढळून आली. मग पोलिसांनी ड्रायव्हर हंबर्डीकरची चौकशी करण्याचं ठरवलं. हंबर्डीकरनं बसचा अपघात झाल्यावर भोवळ येण्याचं नाटक केलं होतं असं सांगितलं जातंय. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण तिथं तो बेशुद्ध असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मग पोलिसांनी तो शुद्धीवर येण्याची वाट बघितली आणि 20 मार्चला त्याची चौकशी केली. त्यानं पोलिसांना जो जबाब दिला त्यातूनच या अपघाताचं सत्य समोर आलं. हंबर्डीकरनं जबाबामध्ये पोलिसांना सांगितलं की बसला आग लावून शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचा बनाव करण्याचं प्लॅनिंग त्यानं एका दिवसाआधीच केलं होतं. तो ज्या कंपनीत काम करतो तिथूनच त्यानं बेंझिन नावाचं केमिकल घेतलं होतं. तसंच काही कापडाचे तुकडे गाडीत ठेवले होते. दुसऱ्या दिवशी तो कामावर आला तेव्हा त्यानं केमिकल सोबत आणलं. बसच्या प्रवासात उतार कुठे लागतो याचा अचूक अंदाज घेऊन त्यानं उताराच्या अगदी जवळ प्लॅन अंमलात आणला. त्यानं धावत्या बसमध्ये काडीपेटीनं कापडाच्या तुकड्याला आग लावली. बसमध्ये आग लावल्यानंतर त्यानं उडी मारली. त्यात तोही किरकोळ जखमी झाला. पुढं बस झाडाला जाऊन धडकली आणि स्फोट झाला. त्यामुळं बसनं पेट घेतला आणि बसमधून मोठ्या प्रमाणामध्ये आगीचे लोळ बाहेर पडू लागले. या आगीच्या लोळांमुळं आणि झालेल्या धुरामुळं अडकलेल्या लोकांना बाहेर पडता आलं नाही. त्यांनी शेवटपर्यंत मागचा दरवाजा काचा फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही आणि 4 जणांचा जिवंतपणे जळून मृत्यू झाला. जनार्दन हंबर्डीकरनं आपण हे सगळं कंपनीनं दिवाळीचा बोनस कापला
कर्मचाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिली. अगदी जेवायला जातानाही काम सांगितलं. बसमधल्या काही जणांशी पिकअप ड्रॉपवरून वाद झाले होते. या सगळ्या रागात हे कृत्य केल्याचं पोलिसांना सांगितलं, पण त्याच्या कुटुंबियांनी मात्र वेगळाच दावा केला आहे. हंबर्डीकरची पत्नी आणि भावानं या प्रकरणात त्याला नाहक गोवलं गेलं आहे असा आरोप केलाय. या घटनेनंतर जनार्दन शुद्धीत नसताना पोलिसांनी त्याचा जबाब कसा नोंदवला? ज्या बसला आग लागली त्यात जनार्दनचे नातेवाईक म्हणजेच भाऊजी सुद्धा होते. आपले नातेवाईक असतानाही तो बस जाळण्याची रिस्क का घेईल? या दुर्घटनेत वाचलेल्या काही प्रवाशांना साधं खरचटलं सुद्धा नाही. मग ते पेटत्या बसमधून सुखरूप कसे बाहेर पडले? जनार्दनने बसला आग लावण्यासाठी कंपनीतून केमिकल आणलंय, तर कंपनीतल्या कुणीच त्याला का थांबवलं नाही? असे अनेक प्रश्न हंबर्डीकरच्या नातेवाईकांनी उपस्थित केले आहेत. हंबर्डीकरनं आपला पगार थकवल्याचं जबाबामध्ये सांगितलं असलं तरी व्योमा ग्राफिक्स कंपनीचे मालक नितेन शहा यांनी सांगितलं की त्यांनी वेळीच सगळ्यांचे पगार दिले आहेत. हंबर्डीकरचा कोणताही पगार थकवलेला नाही, मात्र त्याच्याकडे केमिकल कुठून आलं याची माहिती नाही. आता या प्रकरणामध्ये आणखी एक चर्चा होते, ती मानसिक आजाराची. जनार्दन हंबर्डीकरनं आपण हे कृत्य रागातून केल्याचं सांगितलं असलं तरी त्याच्या या कृतीमागे मानसिक आजार होता का असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय. मानसोपचारांच्या म्हणण्यानुसार हंबर्डीकरनं जे काही केलंय आणि त्याबाबत जी काही माहिती दिली आहे त्यातून त्याला बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणजेच व्यक्तिमत्व मनोविकार असण्याची शक्यता आहे. या आजारामध्ये संबंधित व्यक्तीच्या भावना आणि नातेसंबंध अस्थिर असू शकतात. यामध्ये व्यक्ती कोणताही विचार न करता काहीही कृत्य करू शकतात. त्यांच्यात सूडाची भावना जास्त दिसून येते आणि महत्त्वाची म्हणजे ती व्यक्ती सूड घेताना आनंद घेते. साहजिकच यातून समाजाची हानी होणाऱ्या गोष्टीही होऊ शकतात. काही जण स्वतःलाच धोका उत्पन्न करू शकतात. असे आजार लहानपणी घडलेल्या घटना किंवा अनुवंशिकतेतूनही होऊ शकतात. पण अर्थातच जनार्दन हंबर्डीकरला हा आजार खरंच आहे का? त्यानं हे कृत्य आजारातून केलंय का? याबद्दल काही ठोस माहिती पुढे आलेली नाही. जरी असा आजार असल्याचं पुढे आलं तरी हे कोर्टात सिद्ध करणं गरजेचं आहे. या दुर्घटनेमध्ये सुभाष भोसले यांचा होरपळून मृत्यू झाला. त्यांचे भाऊ विनोद भोसले यांनी चालक हंबर्डीकरसह कंपनीवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सर्वसामान्य व्यक्तीला घातक असलेलं बेन्झिन केमिकल मिळत नाही, मग हंबर्डीकरनं ते कंपनीतून चोरलं कसं? यात कंपनीचा निष्काळजीपणा आहे. त्यामुळं कंपनीची चौकशी व्हायला हवी अशी मागणी भोसलेंनी केली आहे. सोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे पिकअप आणि ड्रॉपवरून हंबर्डीकरचा बसमधल्या ज्या कर्मचाऱ्यांशी वाद झाला होता त्यांच्यावरच्या रागातून त्यानं हे सगळं केलं. त्यांना सुदैवानं पळून जाता आलं. जे होरपळले त्यांचा वादाशी काही संबंध नव्हता. धक्कादायक हे आहे की ही माहिती स्वतः हंबर्डीकरनंच दिली आहे. हंबर्डीकरच्या कुटुंबानं केलेले दावे, कंपनीवर झालेले आरोप आणि अजून सुरू असलेला तपास यामुळं या प्रकरणामध्ये वेगळा ट्विस्ट येणार का? तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.